नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। जीवा हा पार्थला सांगतो की मी पुढील 1 महिन्यासाठी नंदिनीच्या घरी राहायला जाणार आहे आणि तेव्हा मानिनी आणि पार्थ दोघांनाही धक्का बसतो आणि पार्थ त्याला विचारतो, परंतु त्या ठिकाणी काव्य असेल आणि तुम्हा दोघांना नंदिनी एकत्र बघू शकणार नाही। तेव्हा जीवा हा उत्तर देतो, परंतु दादा, तुला आणि नंदिनीला काही त्रास होईल असे आम्ही दोघे कधीच वागणार नाही, हे तुला माझं वचन आहे। तर तिकडे आपण पाहतो काव्याने देखील पार्थच्या घरी जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ती तिथून निघून जाते। तेव्हा नंदिनी मनोमन बोलते, काव्य ही पार्थकडे राहायला जात आहे याचा मला खूप आनंद आहे, परंतु त्या ठिकाणी जीवा असेल आणि पार्थ जीवा आणि काव्याला एकत्र बघू शकणार नाही। तर तिकडे आपण पाहतो काव्य ही पार्थच्या घरी जाते आणि पार्थला बोलते, मी माझ्या देशमुखांच्या घरी राहायला पुन्हा आली आहे। मी विस्कटलेले घर हे माझं आर्किटेक्चर नवरा पुन्हा नीट करेल। आणि तेव्हा पार्थ देखील मनोमन आनंदित झालेला असतो आणि तो प्रेमाने काव्याकडे बघू लागतो। तर तिकडे आपण बघतो जीवा देखील आपली बॅग भरून नंदिनीच्या घरी राहायला आलेला असतो आणि बोलतो, तुझा हा पसारेवाला आता चकाचक बाईकडे पुन्हा आला आहे। आता तूच माझा चांदवा आणि तूच माझा मितवा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर। व तेव्हा नंदिनी देखील आवक होऊन जीवाकडे पाहत असते। तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवा हा नंदिनी आणि काव्य ही पार्थचे मन जिंकणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।